दुष्काळावरून सरकारवर आग पाखड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच राज्यातल्या दुष्काळाचा विसर पडल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियुक्त्या झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी अक्षरशः नोटांची उधळण केली। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे काही मिनिटांपूर्वीच सरकारवर दुष्काळावरून तुटून पडले होते। मात्र कार्यकर्त्यांनीच नेत्यांच्या या भूमिकेला हरताळ फासल्याचं हे या दृश्यांमधून सरळ सरळ दिसून येत आहे। नोटांची अक्षरशः उधळण आहे, जल्लोष सुरू आहे। निमित्त आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, सरकारवर दुष्काळावरून तुटून पडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंवेदनशीलतेचा हा नमुना म्हणावा लागेल। इतकीही नोटांची उधळण करण्यासारखं नेमकं इतकं खरोखरच इतक्या महत्त्वाच्या नियुक्त्या होत्या का? हेमाली, निश्चितच हा केवळ एक असंवेदनशीलतेचा कस म्हणायला पाहिजे। एकंदरीत आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे नेते हे भाजप सरकारवर तुटून पडत होते। सकाळी शेतकऱ्यांचा मेळावा पिंपळगावमध्ये झाला, तिथेही भाजप सरकारच्या धोरणांवर त्यांनी आगपाखड केली, टीका केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तीच तरी ओढली। मात्र काही वेळाचे काही अगदी 5 मिनिटाच्या अंतरानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे युवा कार्यकर्ते होते त्यांचा अशा प्रकारचा तिथे जल्लोष दिसून आला। अतिशय मनाला हेलवून टाकणारा हे सर्व प्रकार होता, संताप आणणारा हा सर्व प्रकार होता। आणि महत्वाचं म्हणजे या नियुक्त्या जर कुठल्या असतील तर त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची एक नियुक्ती होती, त्याचबरोबर सेवा दलाची एक नियुक्ती होती आणि विद्यार्थी जी संघटना आहे राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्या अध्यक्षपदाची। मुळात म्हणजे इतक्या महत्वाच्या नियुक्त्या नव्हत्या, मुख्य कार्यकारिणीच्या शिखर कार्यकारिणीच्या या नियुक्त्या नव्हत्या, तरी देखील हा अशा प्रकारचा हा जल्लोष नाशिकमध्ये बघायला मिळाला। शंभराच्या नोटांची उधळण झाली, फटाक्यांची आतषबाजी झाली, गुलाबाची उधळण झाली। वास्तविक याची गरज होती का? जे नेते आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेस हा प्रकार चालू होता तर तीनही महत्वाचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये होते। ते आतमध्ये असतानाच बाहेर अशा पद्धतीचा धिंगाणा सुरू होता कार्यकर्त्यांचा। खरोखर यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या प्रती हे संवेदनशील आहे का? असे असंख्य प्रश्न आज या सर्व वाक्यानंतर समोर येत आहेत। नक्की मुकुल, हा सगळा प्रकार सुरू असताना तिथे राष्ट्रवादीचा इतर कोणी मोठा नेता किंवा वरिष्ठ नेते उपस्थित होते? नेते वरती कार्यालयामध्ये होते, त्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडनं उत्तर मिळते की आम्ही या कार्यकर्त्यांना समज देऊ, योग्य ती कारवाई करू। मात्र प्रश्न हा आहे की दुष्काळाचं तुम्ही भांडवल करत आहात, दुष्काळ जाहीर करावा। 14 तारखेला याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यामध्ये जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात आंदोलन केलं जाणार आहे। गणेश उत्सवाच्या पूर्वी राज्यामध्ये जिथे जिथे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे किंवा जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे त्या त्या सर्व ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जेलभरो आंदोलनाची घोषणा करता आणि त्याच वेळेस तुमचे कार्यकर्तेच अशा पद्धतीने नोटांची उधळण करत असतील तर खरोखर हे शेतकऱ्यांचे मुलं स्वतःला म्हणतात यांना तो अधिकार आहे का? शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा अधिकार आहे का? शेतकऱ्यांविषयी भांडण्याचा अधिकार आहे का? की केवळ एक राजकारण म्हणून ते शेतकऱ्यांकडे बघतायत, हा प्रश्न निर्माण होतोय। नक्कीच धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा असंवेदनशीलपणा या दृश्यांमधून दिसून येते। एकीकडे सरकारवर दुष्काळावरून टीका करायची आणि दुसरीकडे ही अशा प्रकारे नोटांची उधळण करायची। विशेषतः जेव्हा आपण दुष्काळावरूनच सरकारवर टीका करत आहोत तेव्हाच या प्रकारची कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहेत। विशेष म्हणजे याबाबत आपण कार्यकर्त्यांना समज देऊ असं थातुरमातुर उत्तर वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहे। राज्य दुष्काळात असताना हे राष्ट्रवादी काँग्रेस जे आता सध्या विरोधक म्हणून आहेत आणि सरकारवर दुष्काळावरून चांगलंच तोंडसुख घेत आहेत, त्यांचेच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर असा जल्लोष साजरा करतायत। जल्लोष साजरा करणं काही नाही, मात्र अशा प्रकारे नोटांची उधळण केली जाते आहे हे निश्चितच लाजिरवाणं आहे। खरोखरच यांना शेतकऱ्यांबद्दल दुःख आहे का असे प्रश्न मनात पडतात जेव्हा ही अशी दृश्य आपण पाहतो। नाशिकमध्ये हा सगळा प्रकार घडलाय।
आपण याबाबत प्रतिक्रिया घेऊया. भाजप नेते माधव भंडारी आहेत आपल्याबरोबर. सर, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर नाशिकमध्ये नोटांची अक्षरशः उधळण करत जल्लोष साजरा केला. काही वेळापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी दुष्काळावरून टीका केली होती सरकारवर. आपण यावर काय प्रतिक्रिया द्याल? राष्ट्रवादी काँग्रेसची खरी प्रकृती काय आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर आलं. यांना फक्त नोटा उधळणं, कुणावर तरी अवलज्जादा करणं ही यांची सवय आहे. ते आपण कुणावर कुठे उधळतो त्याचं सुद्धा भान आता त्यांना राहिलेलं नाही. सोन्याचे कपडे घालून फिरणारे लोक त्यांचे नेते बनतात, स्वतःला सोन्यामध्ये मढवून यांचे नेते फिरतात. ही सगळी प्रकृती जी आहे, याला संस्कृती हा शब्द वापरणं अशक्य. प्रकृती जी आहे ही प्रकृती अत्यंत बिभत्स प्रकृती आहे आणि त्यांचे नेते लोकांना फसवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी दुष्काळाबद्दल बोलतात. त्यांना दुष्काळ काही देणं घेणं नाही हे आता दाखवून दिलं. नक्की. धन्यवाद सर, झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. एनसीपीला टीका करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. दुष्काळावर टीका करणाऱ्यांचा हा फोलपणा या दृश्यांमधून पाहायला मिळतो आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होताच नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे नोटांची उधळण केली. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुष्काळावरून सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं पत्रकार परिषद घेऊन. आणि त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या, त्यानंतर लगेच असा हा जल्लोष नाशिकमध्ये पाहायला मिळाला. यावर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ अशा प्रकारचं थातूरमातूर उत्तर देण्यात आलेलं आहे. दुष्काळावर टीका करणाऱ्यांचा हा फोलपणा उघड झालेला आहे. नाशिकमधली ही घटना आपण पाहतो आहोत, त्यातली ही काही दृश्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या, विशेषतः राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नियुक्त्या झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल तर उधळलाच, पण त्याचबरोबर नोटांचीही अशी अक्षरशः उधळण करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काही मिनिटांपूर्वीच दुष्काळावर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये सरकारवर चांगलीच टीका केली होती. मात्र कार्यकर्त्यांनीच नेत्यांच्या भूमिकेला हा असा हरताळ फासला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.